तो हॅलो गाईज, आम्ही पोचलेले आहोत नुगा बेसमध्ये. तर इथे हे सर बेल्ट लावून देत आहे. बघा बघ सर्वांले. काकाजीचे झाला बेल्ट लावूनचा नाही, बाकीने तर लावून घेतला आपल्या हाताने. काकाजी बी लावूनचा नाही, इकडे नाचायला बिलकुल रेडी आहे. काकाच्या नाचणे चालू आहे ना, आता गाणे लागायचे आहे. आता कवा लावता म्हणते, लवकर लावा ना. ते सर तिकडे यांना 2 जणांना समजवतं. हे लागलं आपलं योगासन. हे काकाजी योगासन करताय बिलकुल ताकदनं. बाजूला गणवीर भाऊ बी करताय बिलकुल ताकदनं योगासन. म्हणते मी आरामात करतो ना, तो पडपड होऊन जाईल. म्हणलो ठीक आहे ना भाऊ. हे काकाजी बी करून राहिले धकात. तर तिकडे आजीबाई बी करत आहे भगाभग व्यायाम. सर्वांना व्यायाम करायला लागते भाऊ, त्याच्यानं लवकर आराम होते. रोज सकाळी जेवढा व्यायाम केला तेवढा चांगला म्हणते सर. म्हणलो ठीक आहे ना सर, करून घेऊ. तर इकडे आपण आलो. आपल्याला कोणत्या पोरीने डोळा मारला तर माहीत नाही. आपल्या डोळ्याला फुंची आलेली आहे. तर पता करा लागेल कसा का आली ना काय झाला तर माहीत नाही भाऊ. बहुत बेकार तकलीफवाला काम आहे भाऊ. ते काकू बी ऐकून राहिले आमच्या गोष्टी मागानं. असा नाही तसा करावं लागतं म्हणते गणवीरराव. म्हणलं चूप बस बे, का पकवत राहतेस तू. पुरं पुरा नाच केला. तर हे सर आपला सांगत होते माहिती बेल्टच्या बाऱ्यात. बेल्टनं आपल्याला का फायदे होते म्हणून. तर ठीक आहे ना सर, बरोबर आहे तुमच्या. सांगा का म्हणता ना का नाही. तर सरांच्या गोष्टी ऐकून राहिले सर्वजण शांतीनं, नाही तर बडबड करत बसते सर्व लोक. तर हे सर सांगून राहिले हा बेल्ट बहुत कामाचा आहे म्हणते. व्हायब्रेट होत राहिला त्यानंतर बी काढायचा नाही, लागून ठेवून द्यायचा. काम होते त्याच्यानं. तरी स्टोन लागलेले आहे, ते स्टोन काम करते म्हणत आहे सर. सर हिंदीमध्ये सांगत होते, मी मराठीमध्ये सांगून राहिलो. तुम्हाला समजलं तर ठीक आहे, नाही समजलं तर वर तडकला. हे सर बिलकुल सांगून राहिले, बिलकुल समजून पुरा गहराईनं. हा बेल्टचे बहुत प्रॉफिट आहे म्हणे. सर हसून बी राहिले. कोणा जोक मारला तर माहीत नाही. हे माझी मम्मी उभी आहे इथं आणि इकडे सर्व डेड बॉड्या पडून आहे मी हॉस्पिटलच्या. आई हसून राहिली. डेड बॉड्या पाहूनचं नाही, बेल्ट लावूनचं नाही. असं झोपा लागते भाऊ. हे गणवीर भाऊ तिकडे प्रवचन देऊन राहिले, कोणाला माहीत नाही. बाबाजीने बेल्ट लावला आहे, आपण बी लावला बेल्ट. आणि उद्या होईल आता टी व्ही चालू आहे तर व्यायाम चेअरणार चालू होणार आहे. म्हणून थांबू ना भाऊ, आता काय करणार. तर तिकडे सर बेल्ट लावून देऊन राहिले. त्या हे आपले धीरभाऊ भेटले इकडे. माझ्यासोबत फालतू गोष्टी नको करू. माझ्या व्हिडिओ नको काढू म्हणे, नाही तर मोबाईल फेकून देईन. धीरभाऊनं आपला फोन ठेवला. गणवीर भाऊ सर म्हणून राहिले इकडे अर्जुन भाऊ बी बसलेले आहे आपले. हे आणि तिकडे नाश्ता बनवून राहिला आपला गरम गरम. नाश्ता करून आता आपण निघून आपल्या घराकडे. मी म्हणतो थोडं बालवाल सेट करून घ्या, घराकडे जायचं आहे. तर नाश्ता करून आपण निघालो सीधा घराकडे.